लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. कन्नड तालुक्याच्या हद्दीत विवाहित महिलेचा विनयभंग. कन्नड तालुक्यातील पिशोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 21 वर्षीय महिलेचा गावातील तरुणाने विनयभंग केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. पीडित महिलेने याबाबतची तक्रार पिशोर पोलीस ठाण्यात केली आहे. डोंगरगाव आग्रे शिवार गट क्रमांक 77 मध्ये पीडित महिला घरात एकटी असताना यातील गावातील निवृत्ती आग्रे पीडित महिलेच्या घरी येऊन माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू मला खूप आवडतेस असे म्हणाला. पीडितेने त्याला तू घरातून निघून जाण्यास सांगितले. त्यावर तो म्हणाला की तू मला फोनवर बोलत जा. मात्र तिने नकार देताच निवृत्ती भगवान आग्रे याने वाईट हेतूने तिचा हात धरून पलंगावर पाडून माझ्यासोबत लुचलाच केली. तेव्हा ती जोरात ओरडली असता त्याने ही गोष्ट तुझ्या पतीला, सासूला किंवा कोणालाही सांगितली तर तुला व तुझ्या घरातील लोकांना जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन शिवीगाळ करून पळून गेला असे पीडिता म्हणाली. ही बाब तिने पती, सासू यांना सांगितली व पिशोर पोलीस ठाण्यात निवृत्ती भगवान आग्रे याच्या विरुद्ध तक्रार दिली. तक्रारीवरून पिशोर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास जमादार दत्तू लोखंडे हे करीत आहेत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर, कन्नड. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.